मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि महाराष्ट्रातले सर्व ठाणे जिल्हा पालघरचे सर्व आमदार खासदार आणि नगरसेवकांचं मनापासून मी अभिनंदन करतो। त्यांच्यामुळे ही मला संधी मिळाली। नाही बघा, जेव्हा महायुतीचा फॉर्म भरला गेला तेव्हा महायुतीकडे संख्याबळ ऑलरेडी आहे आणि विजय 100% महायुतीचा होता। त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे किंवा महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नव्हतं। त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सन्माननीय कैलासवासी वसंत डावकरे साहेब जेव्हा उभे राहिले होते तेव्हा 2-3 वेळा महायुतीने माघार घेतली होती, त्यांना पण बिनविरोध दिलं होतं। त्याच पद्धतीने सन्माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीकडे संख्याबळ असल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होतो, परंतु यावेळी बिनविरोध निवडणूक झाली। यावेळी कुठेतरी घोडेबाजार झाल्याची नागरिक एकमेकांच्या लोकांमध्ये चर्चा आहे। अशा प्रकारे नाही, मला वाटतं इलेक्शन आलं का हा विषय येतो, पण आम्हाला वाटतं महायुतीकडे एवढं संख्याबळ 90% संख्याबळ होतं विजयाचं, तर घोडेबाजार व्हायचा संबंधच नाहीये। आणि त्याच्या माध्यमातून जर घोडेबाजार होतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलं नसतं, पण म्हणून आता घोडेबाजार तिकडे होणार नाही। तर भारतीय जनता पार्टीकडनं देखील कुठेतरी या निवडणुकीमध्ये या सीटसाठी आपली मागणी केली होती, कारण भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त असल्याची चर्चा होती आणि भारतीय जनता पार्टी देखील दावा बोलवला होता की या सीटवर आम्हाला आमदारकी लढत यावी। काय कसं बघताय? तर मला असं वाटतं की बाबा महायुतीकडे बीजेपीकडे संख्याबळ पण महायुतीची सीट होती, शिवसेनेची सीट होती आणि मी तिथे रनिंग आमदार असल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी ही सीट शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेकडे घेतली आणि शिवसेनेच्या माध्यमातून ही सीट 100% महायुतीकडे आल्यामुळे महायुतीचा विजय नक्की होता। महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 17 सीट आहे। 17 सीटमध्ये पहिल्यांदाच ठाणे आणि पालघरचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लागला, म्हणून शिंदे साहेबांचं मनापासून बघा, महायुतीचा विषय महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब याच्यात मार्ग काढून नक्की म्हणजे आपला हा विषय सुरू होतो।